पप्पा, गणपती बाप्पा एवढे सुंदर आहेत तरी आपण यांचं विसर्जन का करतो? अगं पोरी, तसं नसतं. गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो आणि त्याची आपण पूजा करतो आणि आपण आपले दुःख त्यांना सांगतो. मग ते आपलं सर्व संकट घेऊन स्वर्गात जातात, कारण त्यांची जागा स्वर्गात आहे. मग ते आपले दुःख संकट दुसऱ्या देवांना सांगून दूर करतात. आईला मूर्ती आणली, पण मूर्ती आणली, पण तुझ्या हातात काय येते? हातात काय म्हणजे? पिशवी बघून दिसत नाही का तुम्हाला? चायनीज आणले त्याने. काय काय आणलंस? घरात देव आहे ना, तू राक्षसाचं खाणं आणलंस? आधी चालता हो. तुम्ही गाव बसा जरा, कणाला चावलता. ए बाबू, ते जे काय हल्लच नाही ते फेकून देस, शेजारी देस, कोणला तरी जा, कोणच्या तरी पोरांना देऊन ये जा. अमन, अरे तू एकदम प्रॉपर लोकेशन एकदम परफेक्ट कशी काय आलीस? गुगल मॅप. हा, त्या जाऊ दे. प्रवास कसा काय झाला? एकदम भारी. किती शांत वातावरण आहे इथे आणि किती सुंदर. अरे इथं सुरुवात आहे. आमचा गाव जाम भारी. चल अजून बघ, चल. ए घरा जाऊच आहे. मम्मी पप्पा चायनीज नेलास, पण ह्या कोणला आणलीस? अरे ती चायनीज वाली. अरे तुम्ही सगळे गप बसा. ही माझी शहरांची मैत्रीण सृष्टी आपल्या घरा गणपतीसाठी आली. हो का? हो, जरा गप बसा. ताई या. ये बाळा ये, बस. कीर्ती जा, तिला पाणी घेऊन ये जा. हो. फुला फुलांच्या बांधुनी माला, फुला फुलांच्या बांधुनी माला, म्हणूया मकर सारे. ए बाप्पा आलेत घरी आता मकर बोलूया सारे. ए बाप्पा आलेत घरी आता मकर बोलूया सारे. बाप्पा आलेत ढगडक ढगडक, बाप्पा आलेत घरी आता मकर ढगडक ढगडक. कसं असतंय दाद्या, कब काम कर. मी माझं काम करतोय, तुम्ही बरं काम करलं. अरे दाद्या, त्या सगळं जाऊ दे. मी काय बोलतोय, कधी काय करा, गणपतीचं डेकोरेशन लाशे राहतील. बरोबर. पण माझा अजून एक मुद्दा आहे. काय? आपण किती दिवस अशा महालात लावायच्या? अरे काहीतरी वेगळा करा पाहिजे. मला वाटतं मी यंदा काहीतरी वेगळाच करा पाहिजे. काय वेगळं करा? काय किती दिवस या किती वर्ष या महालात लावायच्या? या बघ, देव काय सांग नाही, मला याच पाहिजे होता, मला त्याच पाहिजे होता. देवाला बसायला पाठ असला ना बस, फक्त मनन श्रद्धा असायला पाहिजे. या बरोबर बोललं. हल्लीची लोक मनी नाही भाव म्हणे देवा मला पाप, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाप, देवा आशानं भेटायचा नाही रे, नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
काय ग पुरी, तुझं गाव कांचा? मुंबई. मुंबई? तो काय गाव आहे? तो तर मोठा शहर आहे नाही? अहो आई, म्हणजे ती मुंबईला राहते. हो, मी मुंबईतच राहते. अगं बाई, मुंबईच्या पोरीने हे गाववाल्याला पसंत तरी कसं केला? अहो आई, तुम्ही गप्प बसा. नाही, पण शहरातल्या लोकांपेक्षा तुम्ही गावातली लोक खूप प्रेमळ आहात. आलेल्या पाहुण्यांना तुम्ही असा ट्रीट करता की आम्ही पाहुणे नाही तर याच घरातले आहोत असं फील होतं. आणि मी इथपर्यंत येण्याचं कारण पण तोच की मला अमनचा स्वभाव खूप आवडतो. आणि इथे आल्यावर मला समजलं, जाणवलं की गावात किती शांतता आहे आणि इथली लोक पण तेवढीच प्रेमळ आहेत. हा, तसा अमनचा स्वभाव हायच प्रेमळ, पण तुला त्याचा स्वभावच आवडला की आणखीन काय? अहो आई, तुम्ही गप्प बसा. कन्नाला गप्प बसा. बघ कशी लाजली बघ. काय आला? हो, काही पण बोला, पण भाऊंची चॉईस लय भारी आहे. हो, चॉईस भारी आहे, पण चौकशी पण करायला पाहिजे ना. तुम्ही गप्प बसा. मला भाऊंची चॉईस लय आवडली. पोर दिसायला भारी आहे, पण तिची चौकशी तरी करा. तिला भांडी घासता येतात का, भाकऱ्या बसता येतात का जेवण बनवता येते का दिसतात नंतर लगीन झाल्यावर तुला सगळी कामं करायला लागतील. जरा पुढचा पण विचार कर. हा, ते पण बरोबर आहे, पण तो मी विचारच नाही केला. थांबा, हा मी विचारून येते. आता झोप ग, वाढले किती बघ. झोप चल. कोण आहे रे? मग कसा वाटलं तुला आमचा गाव, आमचं घर ना आमच्या घरची गरीब माणसा? गप रे, गरीब वगैरे माझ्यासमोर नको बोलू. आणि तुझ्या घरातील माणसं ती मनाने खूप श्रीमंत आहेत. मग या श्रीमंतीत आयुष्यभर राशील का? ही काय विचारायची गोष्ट आहे का? उगाच तेवढ्या लांबून इकडे आले. मग उद्या घरात देव येतोय, काय म्हणशील देवा कर? जे हवं होतं ते देवाने दिलंय, आता अजून काय मागू? तू सांग, तू काय मागशील? मी आवडत मागेन. जी या वर्षी अनोळखी बनून घरात आली ना, ती पुढच्या वर्षी बायको बनून घरी आली पाहिजे. काय चाललंय? ए काय रा, अरे तुला काही झोप बी बाय काय नाही? मी तर एक झोप पण काढली. तुमचा काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? भाकरी सोबत खाले लोणचं. आता तुम्हीच सांगा काय चाललंय तुमचं. ए आगाव, जा आज जा आणि शांत झोप जा. चालेल, मी जाते आज आणि सांगते पप्पाला तुमचं काय चालू आहे. एरियास का तू? हा, मग चला गप झोपा. चल झोपू. सर आता काय बोलायचं? सावकाशी.